नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वाचं असं लेक्चर पाहत असतो। याच्यामध्ये आपण काय पाहत असतो तर PYQ म्हणजे आतापर्यंत झालेल्या ज्या काही TET परीक्षा आहेत, या TET परीक्षेमध्ये विचारलेले सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो। ठीक आहे, मग आजचा आपला विषय कोणता आहे तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा आपला विषय आहे। आणि याच्यामधलं आपलं प्रकरण क्रमांक 8 आहे। प्रकरणाचं नाव आहे अध्ययन प्रक्रिया। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामधलं अतिशय IMP असं हे प्रकरण आहे। याच्यावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये कमीत कमी 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातात। म्हणजे तुमचा पेपर 1 असला तरी 2-3 प्रश्न असतात आणि तुमचा पेपर 2 असला तरी या प्रकरणावरती 2-3 प्रश्न दोन्ही पेपरला 100% या ठिकाणी विचारले जातात। ठीक आहे, मग बघूया कसे प्रश्न याच्यावरती विचारले जातात। सराव किंवा अनुभवामुळे वर्तनात होणाऱ्या कायमस्वरूपी बदलाला काय म्हणतात? का बघा, वर्तनात होणाऱ्या कायमस्वरूपी बदलाला काय म्हणतात असं विचारले। किती वेळेस हा प्रश्न रिपीट झालाय? भरपूर वेळ झालाय। ठीक आहे, मग वर्तनामध्ये कायमस्वरूपी होणाऱ्या बदलाला काय म्हणतात तर त्याला अध्ययन म्हणतात। ठीक आहे, म्हणजे आपलं प्रकरणाचं नावच काय आहे? अध्ययन प्रक्रिया आहे। मग तुम्हाला अध्ययनाची व्याख्या लक्षात ठेवायची बघा। सराव किंवा अनुभवामुळे वर्तनात होणाऱ्या कायमस्वरूपी बदलाला काय म्हणतात? अध्ययन म्हणतात। अध्ययनाची तर मूळ व्याख्या तुम्हाला सांगतो, ही तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे, कारण परीक्षेमध्ये याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात। मग बघा, अनुभव आणि सरावातून वर्तनात होणारा सापेक्ष कायमस्वरूपी बदल अशी व्याख्या आहे। कशाची व्याख्या आहे तर ही अध्ययनाची व्याख्या आहे। मग तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायचे, वर्तनामध्ये बदल कशामुळे होतोय? एक तर होतोय अनुभवामुळे आणि दुसरा होतोय सरावामधून। ठीक आहे, आणि बदल कशामध्ये होतोय असं सुद्धा विचारू शकतो आपल्याला की अध्ययनामुळे किंवा अनुभव व सरावातून कशामध्ये बदल होत आहे? अध्ययनामुळे कशात बदल होत आहे तर वर्तनामध्ये बदल होत आहे। कसा बदल होत आहे तर सापेक्ष आणि कसा कायमस्वरूपी बदल होत आहे। 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी नाही, तर कायमस्वरूपी झालेला बदल म्हणजे काय आहे तर ते अध्ययन आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवायचं। ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारले बघा, अध्ययन वक्रातील सुरुवातीच्या प्रगतीनंतर जो काळ येतो जिथे प्रगती थांबल्यासारखी वाटते त्याला काय म्हणतात? आता लक्षात घ्या, हा जो अध्ययन वक्र आहे ना, याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात। मग अध्ययन वक्रातील सुरुवातीच्या प्रगतीनंतरचा जो काळ असतो की जिथं काय केले जाते? प्रगती थांबली जाते, मग त्याला काय म्हणतात असं विचारलंय। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याला काय म्हणतात तर त्याला पठरावस्था म्हणतात। ठीक आहे, मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, प्रश्न विचारला जातो की अध्ययन वक्रातील सुरुवातीचा टप्पा कशाचा असतो? तर सुरुवातीचा टप्पा कशाचा असतो? प्रगतीचा टप्पा असतो सुरुवातीचा। आणि या प्रगतीनंतर काय होते? प्रगती थांबल्यासारखी वाटते, समांतर चालतो वक्र, मग त्या ठिकाणी कोणती अवस्था असते तर त्या ठिकाणी पठार अवस्था असते। ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा कौशल्य आत्मसात करताना प्रगतीचा आलेख समांतर, बघा कसा असतो? समांतर होतो, त्याला काय म्हणतात? पठार अवस्था म्हणतात। मग इथं हाही प्रश्न विचारला जातो की जेव्हा कौशल्य आत्मसात करीत असताना प्रगतीचा आलेख डॅश डॅश असेल त्याला पठार अवस्था म्हणतात। मग प्रगतीचा आलेख तिथं कसा असतो? समांतर असतो। म्हणजे पहा, इथून समजा अध्ययन वक्र चालू झाला, हा सुरुवातीचा टप्पा प्रगतीचा, त्याच्यानंतर समांतर, परत प्रगती, परत समांतर आणि परत काय असतं? अंतिम ध्येय असतं किंवा शरीराची परिसीमा असते किंवा अत्युच्च ध्येय असतं। ठीक आहे, मग हा जो समांतर भाग आहे, या समांतर भागाला काय म्हणतात? पठारावस्था म्हणतात। ठीक आहे, याला काय म्हणतात? पठारावस्था म्हणतात। ही पठारावस्था काय आहे? 1 असू शकते, 2 असू शकते किंवा 2 पेक्षा सुद्धा जास्त काय असू शकतात। म्हणजे असं काही लिमिट नाही की एकच पठारावस्था येईल किंवा 2च येईल, कितीही येऊ शकतात। पण पठारावस्था जेवढी कमी वेळेची असेल तेवढी ती काय असते? चांगली असते। जास्त वेळ जर पठारावस्था राहिली तर मात्र ती अध्ययनावरती काय करते? विपरीत परिणाम करणारी असते। ठीक आहे, आणि हा जो वरती जाणार आहे याला कोणता काळ म्हणतात तर याला प्रगतीचा टप्पा म्हणतात। ठीक आहे, कोणता टप्पा म्हणतात? प्रगतीचा टप्पा म्हणतात। आणि शेवटचं काय असतं? आपलं अंतिम ध्येय असतं किंवा शारीरिक परिसीमन असतं। काय असतं शेवटचा टप्पा? अध्ययन वक्रामधला शेवटचा टप्पा काय असतो? शारीरिक परिसीमन असतो। खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, हा अध्ययन वक्र तुम्हाला पाठ म्हणजे पाठच करायचा आहे। ठीक आहे, पुढे बघूया 3 नंबर। अध्ययन म्हणजे अनुभवामुळे वर्तनात होणारा बदल होय। बघा, पुन्हा अध्ययनावरतीच व्याख्येवरती प्रश्न बघा, अध्ययन म्हणजे अनुभवामुळे वर्तनात होणारा बदल होय, ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली? क्रो आणि क्रो, गेट्स, स्किनर आणि थॉर्नडाईक। मग यापैकी गेट्स याने ही व्याख्या केलेली आहे की गेट्स याच्या मते बघा, अनुभव आणि प्रशिक्षणाद्वारे वर्तनात होणारे परिमार्जन म्हणजेच अध्ययन होय।
ठीक आहे. परिमार्जन म्हणजेच काय? बदल, वर्तनामध्ये होणारा बदल. कशामुळे? अनुभव आणि प्रशिक्षणाद्वारे. त्याला काय म्हटलंय? अध्ययन म्हटलंय. कोणी? गेट्सने. ठीक आहे. लक्षात महत्वाची व्याख्या महत्वाची आहे, लक्षात ठेवायची. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 काय विचारलं बघा. अध्ययन वक्राचा आकार साधारणपणे कोणत्या इंग्रजी अक्षरासारखा असतो? आता काय विचारलंय की हा जो अध्ययन वक्राचा आकार आहे हा साधारणपणे कोणत्या इंग्रजी अक्षरासारखा असं विचारलंय. ठीक आहे. मग हा कोणत्या इंग्रजी अक्षरासारखा असतो? तर हा यस या इंग्रजी अक्षरासारखा आकार असतो. कशाचा? अध्ययन वक्राचा. मग अध्ययन वक्र बघा यस म्हणजे त्याला सिग्मॉइड कर्व आकाराचा असतो, ज्यामध्ये सुरुवातीला संत, नंतर जलद आणि शेवटी पुन्हा संत प्रगती होते. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. मग सुरुवातीला संत, नंतर जलद आणि शेवटी पुन्हा काय होते? संत प्रगती होत असते. कशामध्ये? अध्ययन वक्रामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना आपण छोटंसं झूम आउट करतो, म्हणजे काय होईल तुम्हाला व्यवस्थित दिसेल. मित्रांनो आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टेस्ट सिरीज तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो? तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आता या फक्त प्रश्नपत्रिका भेटतील का तुम्हाला? तर नाही. या प्रश्नपत्रिकेसोबत त्यांची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला भेटेल. म्हणजे तुम्हाला त्यांची उत्तरं सुद्धा असतील. तुम्हाला याला त्याला प्रश्नाची उत्तरं विचारित बसण्याची गरज नाही. तुम्हाला प्रश्नपत्रिकेसोबतच काय केली जाईल? त्यांची उत्तर सूची सुद्धा शेअर केली जाईल किंवा पाठवली जाईल. ठीक आहे. आता या प्रश्नपत्रिका कधीपासून असतील? आतापर्यंत झालेल्या सगळ्या. मग तुम्हाला माहिती आहे TET परीक्षा कधीपासून झालेली आहे? 2013 पासून झालेली आहे. म्हणजेच 2013 पासून आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्यात या सगळ्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवून दिल्या जातील. 2013 पासून 2025 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात, सर या आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरच्या असतील? मग त्या पेपर 1च्या असतील. कोणत्या पेपरच्या असतील? पेपर 1च्या असतील. त्याचबरोबर त्या पेपर 2च्या सुद्धा असतील. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरच्या या ठिकाणी काय असतील? तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर बघा या प्रश्नपत्रिकेसोबतच तुम्हाला अजून अभ्यास करण्यासाठी अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा पाठवून दिल्या जातील. मग त्या नोट्समध्ये कोणते विषय असतील? मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, त्याचबरोबर इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे शालेय पुस्तकामधल्या सुद्धा इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकामधले सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्यांच्यासुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स दिल्या जातील. मग त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, सगळे खूप महत्त्वाचे आणि खूप इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला दिल्या जातील. मग तुम्ही फक्त एवढ्याचा जरी परीक्षेमध्ये अभ्यास केला तरी तुम्ही किती मार्क घेऊ शकताय? तर 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी तुम्ही सहज घेऊ शकताय. आणि एवढे मार्क पडले तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये काय होत आहे? परीक्षा सहज पास होत आहे. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज तुम्ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 139 रुपयाला भेटणार आहे. किती रुपयाला भेटणार आहे? फक्त 139 रुपयाला. मग हे पैसे तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत? तर आपला व्हॉट्सअपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं? एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा, असा एक तुम्हाला मेसेज करायचा आहे. कोणत्या नंबरवरती? या आपल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. तुम्हाला QR कोड पाठवला जाईल. त्या QR कोडवरती तुम्हाला काय करायचं आहे किंवा स्कॅनरवरती काय करायचं आहे? पेमेंट करायचं आहे. स्कॅनरवरती पेमेंट करणं काय आहे? सुरक्षित आहे, सोपं आहे आणि चुकून आपलं पेमेंट दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून आपण तुम्हाला काय करतो? या ठिकाणी स्कॅनर पाठवतोय. मग तुम्हाला या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा. त्या स्कॅनरवरती तुम्हाला किती रुपये पे करायचे किंवा किती रुपये पाठवायचे आहेत? फक्त 139 रुपये. किती रुपये? फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले किंवा पेमेंट झाल्यानंतर त्याचा काय करायचा आहे? एक तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. काय करायचं? त्या पेमेंटचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो काय करायचा? आपल्याला व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आपला? 96 89 14 16 30 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर
5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला पाठवलं जाईल. कसं पाठवलं जाईल तर ते व्हॉट्सॲपलाच तुम्हाला PDF फाईलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला पाठवलं जाईल. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे आपला या ठिकाणी 5 आहे. काय विचारले, खालीलपैकी कोणता घटक अध्ययनावर परिणाम करणारा शारीरिक घटक आहे. आता बघा, अध्ययनावर परिणाम करणारा शारीरिक घटक कोणता आहे असं खालीलपैकी विचारले. मग बघूया, बुद्धिमत्ता, थकवा, प्रेरणा आणि कौटुंबिक वातावरण. मग यापैकी शारीरिक घटक कोणता आहे तर थकवा हा शारीरिक घटक आहे. ठीक आहे, शारीरिक घटक कोणता यापैकी थकवा आहे. मग लक्षात ठेवा, ही बुद्धिमत्ता आणि प्रेरणा हे कोणते घटक आहेत तर पहा, बुद्धिमत्ता आणि प्रेरणा हे मानसिक घटक आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे हा, मानसिक घटकावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग बुद्धिमत्ता आणि प्रेरणा हे काय, मानसिक घटक आहे. कौटुंबिक वातावरण हा कोणता घटक आहे तर हा सामाजिक घटक आहे. ठीक आहे, अध्ययनावर परिणाम करणारा सामाजिक घटक आहे. थकवा हा काय आहे, शारीरिक घटक आहे. बुद्धिमत्ता आणि प्रेरणा काय आहे, मानसिक घटक आहेत. हे अध्ययनावर परिणाम करणारे सगळे घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 6 नंबर, अध्ययन प्रक्रियेतील पठारावस्था निर्माण होण्याचे मुख्य कारण कोणते. या पठारावस्थेवरती मित्रांनो आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात ना. मग अध्ययन प्रक्रियेमध्ये पठारावस्था निर्माण होण्याचे मुख्य कारणे कोणतं असं आपल्याला विचारलंय. मग बघा, उत्साह वाढवणे, कंटाळा व थकवा, योग्य अध्यापन पद्धती आणि सराव करणे. मग काय आहे, योग्य अध्यापन पद्धती हे काय आहे, पठारावस्था निर्माण होण्याचं मुख्य कारण आहे. मग बघा, जेव्हा विद्यार्थ्याला विषयात रस राहत नाही किंवा शारीरिक थकवा येतो तेव्हा काय होते, पठारावस्था येते. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, हे उत्तर नसून आपलं काय असणार आहे, कंटाळा व थकवा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण पठारावस्था निर्माण होण्याचं मुख्य कारण आहे. आणि हे योग्य अध्यापन पद्धती हे काय उत्तर आहे कशाचं, हे पठारावस्था घालवण्याचं उत्तर आहे. मला काय वाटलं, हा प्रश्न घालवण्यासाठी विचारलेला आहे. तसाही आपल्याला एक प्रश्न आहे, पठारावस्था घालवण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, योग्य अध्यापन पद्धती किंवा विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा लागतो. आणि इथं काय आपल्याला पठारावस्था निर्माण होण्याचं कारण विचारलंय. मग निर्माण होण्याचं कारण काय तर कंटाळा व थकवा येणं हे काय आहे, पठारावस्था निर्माण होण्याचं मुख्य कारण आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर, अध्ययन वक्र कशाचे दर्शन घडवतो. काय विचारले बघा, अध्ययन वक्रावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहेत. मग अध्ययन वक्र कशाचं दर्शन घडवतो तर अध्ययन वक्र हा काय करतो, अध्ययनातील प्रगती दाखवतो. काय करतो, अध्ययनामधील प्रगती दाखवतो. ठीक आहे, मग बघा, वेळेनुसार किंवा प्रयत्नानुसार होणारी अध्ययनातील प्रगती चित्राच्या स्वरूपामध्ये मांडणे म्हणजे अध्ययन वक्र होईल. व्याख्या लक्षात ठेवा, व्याख्येवरती सुद्धा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 8 नंबर, अध्ययनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. बघा काय विचारलंय, अध्ययनाचं खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. हे महत्वाचं आहे. काय विचारलंय, नाही असं विचारलंय. मग अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. वैशिष्ट्य आहे का, बरोबर आहे, अध्ययन निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन हे सहेतुक असतं, बरोबर आहे, आपल्या समोर हेतू असतो आपल्याला काय शिकवायचं आहे ते. अध्ययन ही एक सक्रिय प्रक्रिया आहे, हे सुद्धा बरोबर आहे. अ ब ड बरोबर आहे. मग क बघू काय, अध्ययनामुळे वर्तन बदलत नाही. काय सांगितलंय, वर्तन बदलत नाही. मग हे याचं वैशिष्ट्य नाही, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, मग इथं काय पाहिजे होतं, अध्ययनामुळे वर्तन बदल होतो पाहिजे होतं, त्यांनी नाही दिलंय. ठीक आहे, अध्ययनामुळे वर्तन बदल होतो आणि तो कसा होतो, सकारात्मक आणि कायमस्वरूपी वर्तन बदल होतो. ठीक आहे, कशामुळे, अध्ययनामुळे. मग लक्षात ठेवा, बघा किती बारीक बारीक गोष्टीमध्ये काय केलं जातं, आपल्याला प्रश्न या ठिकाणी चुकवला जातो. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9, स्पष्टीकरण आहे का काय बघण्याचं, हो आहे. अध्ययनाचं मुख्य वैशिष्ट्यच ते बघा. काय अध्ययनाचं मुख्य वैशिष्ट्य, तो म्हणजे वर्तनात बदल होणे, हे अध्ययनाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, 9 नंबर प्रश्न बघा, नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडणे याला काय म्हणतात. आता काय सांगितलं आपल्याला, नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडणे याला काय म्हणतात. आता जर तुम्ही मागचं आपलं प्रकरण पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता. ठीक आहे, म्हणजे मानसशास्त्र हा असा विषय आहे की याच्यामध्ये तुम्ही असा एखादा समजा घटक आहे की तो याच प्रकरणामध्ये आहे किंवा याच प्रकरणामध्ये त्याचा समावेश होईल असं होत नाही. हे काही याच्यामध्ये लवचिकता आहे. समजा मानसशास्त्राचा अभ्यास करायचा आपल्याला,
तर मग आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्राचा पण अभ्यास करावा लागतो. शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करताना काही घटक आपल्याला बाल मानसशास्त्रामध्ये सुद्धा येतात, बालकाचा अभ्यास करताना सुद्धा येतात. त्याच्यानंतर जेव्हा आपण शिक्षण ही संकल्पना समजून घेतो तेव्हा आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्राचा पण विचार करावा लागतो. म्हणजे हे कसं आहे, गुंतागुंतीचा विषय आहे. शैक्षणिक मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र हा काय आहे, एकमेकांमधला गुंतागुंतीचा विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची खंत म्हणजे याचं काय आहे, मार्केटमध्ये असं दर्जेदार तुम्हाला पुस्तक उपलब्ध नाही. काय, मार्केटमध्ये दर्जेदार असे पुस्तकं उपलब्ध नाहीत या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे. म्हणून हा विषय काय वाटतो सगळ्यांना, अतिशय अवघड असा विषय वाटतो. पण खरं जर पाहिलं, जर याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर अतिशय सोपा आणि सगळ्यात सोपा विषय कोणता असेल तर तो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आहे. कारण एक ठराविक चॅप्टर आहेत, ठराविक प्रकरण आहेत की ज्याच्या बाहेर आपल्याला प्रश्न विचारला जात नाही, हे कन्फर्म आहे. पण फक्त काय होतंय, आपल्याला त्याचं दर्जेदार मटेरियल उपलब्ध नसतंय, म्हणून आपण त्या ठिकाणी चुकतोय. मग तुम्हाला अभ्यास कशामधून करायची, मार्केटमधले आलतू फालतू पुस्तक आणू नका. एक सगळ्यात बेस्ट पुस्तक सांगतो तुम्हाला मानसशास्त्रासाठी, ते म्हणजे फडके प्रकाशनाचं पुस्तक. तुम्ही सगळ्यांनी याचं नाव ऐकलेलं असेल, आपण सगळ्यांनी DNला अभ्यास याच पुस्तकामधून केलेला आहे. मग हे तेव्हाही बेस्ट होतं आणि आजही मानसशास्त्रासाठी काय आहे, बेस्ट पुस्तक आहे. ठीक आहे, याच्या बाहेर तुम्हाला शक्यतो तो प्रश्न जात नाही. ठीक आहे, मग बघूया पुढचा प्रश्न. नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडणे याला काय म्हणतात, तर याला आत्मसातीकरण म्हणतात. काय म्हणतात, आत्मसातीकरण म्हणतात. मग हे कोण म्हणते बघा, तर हे बघा पियाजेच्या उत्पत्तीनुसार. आता बघा ही माहिती कुठं आली, आपल्याला उत्पत्ती प्रकरणाकडे गेलो आपण. म्हणजे असं ठराविक एका प्रकरणाशी आपण मानसशास्त्र गुंतून ठेवू शकत नाही किंवा धरून ठेवू शकत नाही. मग नवीन ज्ञानाचा समावेश जुन्या ज्ञान रचनेत करणे म्हणजे काय, आत्मसातीकरण. आणि कोणाच्या मते, पियाजेच्या उत्पत्तीनुसार. ठीक आहे, पियाजेच्या मते. ठीक आहे, पुढचा प्रश्न 10 नंबर. अध्ययन वक्रातील सुरुवातीचा जोम कशामुळे येतो. बघा काय सांगितलंय, अध्ययन वक्रामध्ये जो सुरुवातीचा जोम असतो, सुरुवातीची जी प्रगती असते ही कशामुळे येते, तर ही नवीनतेची ओढ असते. आपण काहीतरी नवीन गोष्टी ज्यावेळेस शिकण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला काय असतो, त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. ठीक आहे, मग एखादी नवीन गोष्ट शिकताना सुरुवातीला काय खूप उत्साह असतो, त्यामुळे सुरुवातीला प्रगती कशी होते, जलद होते. ठीक आहे, पुढे जाऊया 11 नंबर. अध्ययनावर परिणाम करणारा प्रेरणा हा कोणत्या प्रकारचा घटक आहे. बघा आपल्याला आधी एक प्रश्न आला होता, थकवा हा कोणता घटक आहे, तिथं शेजारी प्रेरणा हा ऑप्शन होता. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं प्रेरणा हा कोणता घटक आहे, तर प्रेरणा हा मानसिक घटक आहे. ठीक आहे, मग बघा प्रेरणा ही व्यक्तीच्या अंतर्मनाशी संबंधित असते, म्हणून तो काय आहे, मानसिक घटक आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे, सोपं आहे, फक्त तुम्ही समजून घेत चला. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 12. पठारावस्थेचे शैक्षणिक महत्त्व काय आहे. ठीक आहे, पठारावस्थेमधलं शैक्षणिक महत्त्व काय आहे असं आपल्याला विचारलंय. मग विद्यार्थ्याला शिक्षा करणे, शाळा बंद करणे, अध्ययनातील दोष शोधणे आणि अभ्यासक्रम वाढवणे. काय काय पर्याय देतात बरं, डायरेक्ट शाळाच बंद करून टाकायची का, काही पर्याय देतात. विद्यार्थ्याला शिक्षा करणे म्हणजे याचा पठारावस्थेचा काय संबंध आहे. मग पठारावस्थेचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, तर अध्ययनातील दोष शोधणे हे पठारावस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, मग आपल्याला पठारावस्था का आली हे शोधून शिक्षकाने काय केलं पाहिजे, अध्यापन पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. ठीक आहे, पठारावस्था का आली हे शोधून शिक्षकाने काय केलं पाहिजे, अध्यापन पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. 30 अध्यापन पद्धती जर असेल, नाविन्यतेचा अभाव असेल तर काय होतं, विद्यार्थ्यांचा थोड्या वेळानंतर रस कमी होतो आणि मग त्यांचे मनाने ते स्वैरभैर होतात. वर्गात असतात पण ते विचारांनी बाहेर गेलेले असतात, मग त्यांचं लक्ष लागत नाही, मग अध्ययन होत नाही आणि मग पठारावस्था निर्माण होते. ठीक आहे, अध्ययन वक्रात प्रगतीचा वेग मंदावण्याच्या टप्प्याला काय म्हणतात. बघा किती वेळेस प्रश्न आला बरं ह्या अध्ययन वक्रावरती, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला इथून काय कळालं बाबा, की अध्ययन वक्र हा काय आहे, आपल्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यावरती आपल्याला सरासरी दरवर्षी एक प्रश्न अध्ययन वक्रावरती विचारलेला आहे. ठीक आहे, दरवर्षी एक नाही म्हटलं तरी 4 वर्षात 3 वर्षी प्रश्न आलेला आहे. म्हणजे 75% हमखास आपण सांगू शकतो की आपल्याला अध्ययन वक्रावरती प्रश्न विचारला जातो. मग एवढा अध्ययन वक्र किती पानाचा आहे, अर्ध्या पानाचा अध्ययन वक्र आहे. पाठ करायला काय अडचण आहे, 1 मार्क जर आपला फिक्स होत असेल तर अर्ध पान आपण वाचू शकत नाही का. ठीक आहे, मग अध्ययन वक्रातील प्रगतीचा वेग मंदावण्याच्या टप्प्याला काय म्हणतात, तर ऋण त्वरण वक्र म्हणतात. काय म्हणतात, ऋण त्वरण वक्र म्हणतात. ठीक आहे, मग जेव्हा सुरुवातीला प्रगती वेगवान असते पण नंतर मंदावते त्याला काय म्हणतात, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणतात. ठीक आहे, निगेटिव्ह म्हणजे काय, ऋण, आणि ॲक्सिलरेशन म्हणजे काय, त्वरण. ठीक आहे, मग ऋण त्वरण वक्र म्हणतात. ठीक आहे, पुढे बघा 14 नंबर. कौशल्यात्मक अध्ययनात प्रगती एका विशिष्ट मर्यादेनंतर थांबते, याला काय म्हणतात. बघा कौशल्यात्मक अध्ययनात
प्रगती एका विशिष्ट मर्यादेनंतर काय होते, थांबते, म्हणजे याच्यापेक्षा प्रगती होऊच शकत नाही, मग त्याला काय म्हणतात, शारीरिक सीमा म्हणतात. आणि ही कुठं लागू होती शारीरिक सीमा, तर कौशल्यामध्ये. समजा आता एखादा विद्यार्थी आहे, तो काय करतोय, टायपिंग करतोय किंवा धावतोय, मग हे जे काही कौशल्य आहेत याच्यासारखे, याच्यामध्ये काय असतं, कौशल्यात स्नायूंच्या हालचालीला एक मर्यादा असते, त्याला शारीरिक सीमा, त्याच्यापेक्षा फास्ट किंवा त्याच्यापेक्षा जलद तो पळूच शकत नाही किंवा त्याच्यापेक्षा फास्ट तो कुठलं काम करू शकत नाही, ही काय त्याची सर्वोच्च वेग आहे, मग त्याला आपण काय म्हणतो, शारीरिक सीमा म्हणतो. काय म्हणतो, शारीरिक सीमा म्हणतो. ठीक आहे. आणि हा काय असतो, अध्ययन वक्रामधला शेवटचा टप्पा असतो. ठीक आहे. पुढे जाऊया 15 नंबर, अध्ययनाच्या प्रक्रियेतील अभिसंधान म्हणजे काय. अध्ययनाच्या प्रक्रियेमधलं अभिसंधान म्हणजे काय असं आपल्याला विचारलंय. मग अभिसंधान करणे म्हणजे काय करणे, तर जोडणी करणे. काय करणे, जोडणी करणे. मग ही कशाची जोडणी करायची, बघा, उद्दीपक आणि प्रतिसाद, उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्या सहसंबंध जोडणे म्हणजे काय, अभिसंधान होईल. ठीक आहे. अभिसंधान म्हणजे काय, जोडणी करणे. पण मग ती कशाची जोडणी करतं असाही प्रश्न विचारू शकतात की बाबा अभिसंधान हे कशाची जोडणी करतं किंवा कशामध्ये सहसंबंध जोडतं. मग कशाचा, उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये सहसंबंध जोडतं. ठीक आहे. अध्ययन वक्रामुळे शिक्षकाला कोणती मदत होती. कशामुळे, अध्ययन वक्रामुळे शिक्षकाला कोणती मदत होते असं विचारलंय. मग बघू, विद्यार्थ्याची बुद्धी मोजणे, विद्यार्थ्याचे वजन मोजणे. बघा, अध्ययन वक्राचा आणि वजनाचा काही संबंध आहे का, म्हणजे काही पर्याय धरायचे आणि टाकून द्यायचे. ठीक आहे. शाळेची फी ठरवणे. बघा आता बघा बरं का, 2016ला परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे आणि पर्याय काय टाकलेत बघा त्यांनी. शाळेच्या फीचा आणि अध्ययन वक्राचा काही लॉजिक आहे का, काही संबंध आहे का, नाही. मग विद्यार्थ्याची बुद्धी मोजणे किंवा अध्ययनातील अडथळे समजणे. मग योग्य उत्तर काय आहे, अध्ययनातील अडथळे समजतात शिक्षकाला. कशामुळे, अध्ययन वक्रामुळे. ठीक आहे. बुद्धी मोजायला काय आहे, आयक्यू टेस्ट आहे, बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ती बुद्धी मोजायला आहे. मग अध्ययन वक्रामुळे काय होतं, अध्ययनातील अडथळे ठरतात. मग बघा, वक्राच्या उतारावरून किंवा पठारावरून कोणत्या ठिकाणी विद्यार्थी अडकला आहे हे समजते. ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 17, अध्ययन ही जन्मजात प्रक्रिया आहे, हे विधान योग्य आहे का. अध्ययन ही जन्मजात प्रक्रिया आहे, हे विधान योग्य आहे का, तर विधान हे योग्य नाही. अध्ययन ही काय, अर्जित प्रक्रिया आहे, जन्मजात नाही. माणूस जन्मानंतर शिकायला सुरुवात करतो. ठीक आहे. अध्ययन ही कोणती प्रक्रिया आहे, अर्जित प्रक्रिया आहे. ठीक आहे. पुढे जाऊया, 18 नंबर, खालीलपैकी कोणता घटक अध्ययनाला गती देतो. आता अध्ययनाला गती देणारा घटक कोणता असं विचारलंय. कुपोषण. कुपोषणामुळे अध्ययनाला गती येईल का, बरं पहा बरं तुम्ही, म्हणजे साधा कॉमन सेन्स आहे, येईल का गती, नाही. इथं बघा ऑप्शन काय दिलंय, अंधार. अंधारामुळे अध्ययनाला गती येईल का, असा कोणता अभ्यास करायचा आपल्याला की अंधारामध्ये केला की फास्ट होईल. काही बी काय ऑप्शन देतील, म्हणजे काय बाटली घेऊन ऑप्शन दिले का काय, पेपरला काय कळत नाही. बघा इथं गोंगाट ऑप्शन दिलाय, गोंगाटामुळे अध्ययनाला गती होईल का. मग आपल्याला उत्तर जरी माहित नसलं तरी बाकीचे पर्याय त्यांनी अशा लायकीचे दिलेत की ते वाचल्याशिवाय आपण त्यांना काय करू शकतो, कट करू शकतो. मग आपलं उत्तर काय असणार आहे, पुरस्कार व कौतुक. याच्यामुळे काय होतं, अध्ययनाला गती येते. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखादा प्रश्न येत जरी नसला मित्रांनो, तर तुम्हाला सगळे पर्याय वाचून बघायचे आणि जे पर्याय उत्तर असूच शकत नाही ते कट करून टाकायचे, त्याचा विषयच मिटून टाकायचा. ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 19, अध्ययन वक्राचे किती मुख्य प्रकार मानले जातात. बघा महत्वाचा प्रश्न आहे हा. अध्ययन वक्राचे मुख्य प्रकार किती मानले जातात. मग किती मानले जातात, 4 मानले जातात. किती, 4 मानले जातात. आता इथे एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, प्रकार किती आहेत, 4 आहेत. मग उत्तर आपण 4 नंबरचं गोल करायचं नाही, हे लक्षात घ्या. विद्यार्थी करतात, 4 नंबरचं उत्तर गोल करायचं नाही. 4 नंबरचा ऑप्शन कुठे, आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. मग आपल्याला 3 नंबरचं उत्तर गोल करायचे, 3 नंबरचं वर्तुळ गोल करायचे, हे लक्षात ठेवा. ह्या छोट्या छोट्या चुका आहेत मित्रांनो, पण परीक्षेमध्ये होतात म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि 1 मार्क किती महत्वाचा आहे. आता मला 2 दिवसापूर्वीच एका मॅडमचा फोन आला, त्यांना 82.74% पडलेत. कशाला, CTTला. आणि टक्केवारी किती आली त्यांची, 54 पॉईंट समथिंग काहीतरी टक्केवारी आली. ठीक आहे. किती, 54 पॉईंट वरती काहीतरी टक्केवारी आली. मग पहा 1 मार्क किती महत्वाचा आहे, म्हणजे 1 मार्क हा तुम्ही आर किंवा पार होऊ शकता. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मी, अशा छोट्या छोट्या चुका काय करायच्या, टाळायच्या. मग अध्ययन वक्राचे मुख्य प्रकार किती आहेत, 4 आहेत. हे कोणकोणते आहेत बघा, रेखीव आहे, धन त्वरण आहे, ऋण त्वरण आहे आणि मिश्र आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात. पुढचा प्रश्न आपला 20 नंबर,
पठारावस्था घालवण्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे? ठीक आहे, मग पठारावस्था घालवण्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? तर अध्यापन पद्धतीत बदल केला पाहिजे. काय केलं पाहिजे? अध्यापन पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. मग बघा, रुची निर्माण करण्यासाठी नवीन साधनांचा किंवा पद्धतींचा वापर केल्यास पठारावस्था संपण्यास काय होते? मदत होते. ठीक आहे, प्रश्न विचारू शकतात की बाबा पठारावस्था संपण्यास कशाने मदत होते? मग कशाने? तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्या विद्यार्थ्याची रुची निर्माण करायची, म्हणजे त्याला त्या विषयामध्ये आवड निर्माण करायची. मग आवड निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एकतर नवीन शैक्षणिक साधनं वापरावं लागतील किंवा आपली जी अध्यापन पद्धती आहे ही आपल्याला काय करावं लागेल? बदलावी लागेल. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे. आपण महा-TET परीक्षेसाठी महा-TET 2026ची जी आता आपली परीक्षा आहे त्याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या या रेकॉर्डेड कोर्समध्ये कोणकोणते विषय असतील मित्रांनो बघा या ठिकाणी. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण हे महा-TET परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे, सगळ्यात इम्पॉर्टंट असे 2 विषय असणार आहेत. मग ह्या आपल्या बॅचचं स्वरूप कसं असेल किंवा याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जाईल बघा. तर तुम्हाला याच्यामध्ये प्रथम प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर असतील, प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील? लेक्चर असतील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार स्पेशल अशा काय असतील? त्या प्रकरणाच्या नोट्स असतील. म्हणजे आपलं जे लेक्चर होतं त्याची लगेच आपण PDF काय करतो? त्याच्यामध्ये अपलोड करतो. त्याचबरोबर तुम्हाला आपला अभ्यास किती झाला किंवा आपण काय शिकलो हे मोजण्यासाठी प्रकरणानुसार ऑनलाईन टेस्ट असेल. ठीक आहे, काय असेल? त्या प्रकरणावरती ऑनलाईन टेस्ट सुद्धा लगेच तिथं घेतली जाईल. म्हणजे तुम्हाला लगेच कळणार की बाबा आपल्याला हे प्रकरण किती समजलंय. आता समजा 20 प्रश्नाची टेस्ट आहे. किती प्रश्नाची टेस्ट आहे? 20 प्रश्नाची. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये 10 प्रश्न आले तर तुम्हाला याच्यातून काय कळालं? आपली तयारी कमी आहे. मग तुम्ही परत काय करायचं? पुन्हा लेक्चर बघायचं, पुन्हा नोट्स वाचायच्या आणि पुन्हा टेस्ट सोडायची. जर ह्यावेळेस तुम्हाला 19 मार्क आले तर तुम्ही काय समजायचं? हे प्रकरण आपलं काय झालंय? परफेक्ट झालंय. म्हणजे तुम्हाला आपण 3ही गोष्ट देणार. एक तर लेक्चर म्हणजे पहिल्यांदा शिकवणार, त्याच्यानंतर त्याची नोट्स देणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची टेस्ट सुद्धा सोडवायला देणार आहोत. ठीक आहे, मग तुम्हाला या 2 विषय किती मार्काला आहेत? बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण दोन्ही विषय मिळून TET परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत? तर ते 60 मार्काला आहेत. किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग या 60 पैकी आपण काय करतोय? तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्काची काय करतोय? हमी देतोय. म्हणजे 100% तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क पडणार. आता मी इथं कमीत कमी 50 लिहिलंय, पण तुम्हाला मी 100% सांगतो, तुम्ही जर चांगली तयारी केली, मी जेवढं दिलंय तेवढं जर केलं, मी जेवढं दिलंय ना तेवढं जर तुम्ही केलं ना तर कमीत कमी तुम्हाला काय होणार? 55 मार्क 100%. 55 पेक्षाही जास्तच पडणार, पण कमी पडणार नाही. ठीक आहे, मग हा कोर्स आपला जो कोर्स आहे हा कोणासाठी उपयुक्त असणार आहे? तर बघा, ज्याला पेपर 1 द्यायचा आहे महा-TETचा त्याच्यासाठी उपयुक्त असणार आहे. त्याचबरोबर ज्याला पेपर 2 द्यायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा काय असणार आहे? अतिशय उपयुक्त असणार आहे. म्हणजे हे 2 विषय असे आहेत, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण, की हे तुमचा पेपर 1 असू, पेपर 2 असू, तुमचं मराठी माध्यम असू, तुमचं हिंदी माध्यम असू, तुमचं इंग्रजी माध्यम असू किंवा तुमचं इतर कुठलाही पेपर असू. त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये सुद्धा तुमचं समाजशास्त्र असू किंवा गणित बुद्धिमत्ता असू, पण हे 2 विषय काय आहेत? तुम्हाला अनिवार्य आहेत. तुम्हाला आहेतच हे विषय तुम्हाला परीक्षेमधून टाळता येत नाहीत. म्हणून यांना आपण काय म्हणतो? TET परीक्षा पास करण्याची गुरुकिल्ली म्हणतो हे 2 विषय. ठीक आहे, मग आपल्या कोर्सची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या आग्रहाखातर आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर हा तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे. किती रुपयाला भेटणार आहे? फक्त आणि फक्त 499 रुपयाला. मग हे तुम्हाला कशामध्ये भेटेल हा कोर्स? तर आपलं ॲप्लिकेशन आहे, त्याचं नाव आहे NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे? मला व्हॉट्सॲपला एक मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 9689141630. यावरती तुम्हाला लिंक असा मेसेज करायचा आहे. तुम्ही लिंक असा मेसेज करा, तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवून दिली जाईल किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही NG क्लासेस नाव टाकून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. NG क्लासेस टाकल्यावर सगळ्यात 1 नंबरला जे ॲप्लिकेशन येतं ते आपलं आहे, म्हणजे टॉपला आहेत आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी काय करतो? ॲप्लिकेशनची लिंक देतो, तुम्ही तिथून सुद्धा काय करू शकता? डाउनलोड करू शकता. ठीक आहे, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्येच पेमेंट करायचं आहे. 499 आपली फी आहे
आणि GST वगैरे इतर चार्जेस मिळून किती रुपये कट होतात तुमचे 523 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावं लागतं. ठीक आहे. पेमेंट केल्यानंतर आपली बॅच काय होते आपोआप त्या ठिकाणी जॉईन होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 21 नंबर. अध्ययनाच्या प्रयत्न प्रमाद पद्धतीचे जनक कोण आहेत? आता बघा प्रयत्न प्रमाद ही जी पद्धती आहे या पद्धतीचा जनक कोण आहे असं आपल्याला विचारलंय. मग ही कोणाची पद्धत आहे? तर ही थॉर्नडाईकची पद्धत आहे. थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये कशावरती प्रयोग केला हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. मग कशावरती प्रयोग केला होता त्यांनी? तर मांजरावरील प्रयोगातून त्यांनी काय केलं सिद्ध केलं आणि ही पद्धत मांडली. कोणती? ट्रायल अँड इरर. काय यालाच काय म्हणतात? ट्रायल अँड इरर म्हणतात किंवा त्यालाच काय म्हणतात प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणतात. ठीक आहे. महत्वाचं आहे हे पुढे आपण शिक्षणाच्या पद्धती शिक्षणाच्या अध्ययनाच्या उपपत्ती हे पुढे पाहणार आहोत आपण. पण तरीही इथं आपण याचा एक प्रश्न आपला येऊन गेलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. अध्ययन वक्रातील प्रगतीचा आलेख खालून वर जात असल्यास त्याला काय म्हणतात? बघा आलेख काय होतोय खालून वर जातोय म्हणजे अशा पद्धतीचा आलेख वर चाललाय मग त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण प्रगती म्हणतो. काय म्हणतो? प्रगती म्हणतो. अधोगती कधी म्हणतो? आपण असा आलेख आहे इथपर्यंत गेला आणि इथून पुन्हा असा खाली यायला लागला तर या टप्प्याला आपण काय म्हणू? अधोगती म्हणतो. काय म्हणतो? अधोगती म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थिर. स्थिर कधी असतो? हा पहिला टप्पा झाला समजा. त्याच्यानंतर असा जो येतो याला आपण काय म्हणतो? इथल्या भागाला आपण स्थिर म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? पठरावस्था म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा 23 नंबर. अध्ययनावर परिणाम करणारा परिपक्वता हा घटक कसा आहे? काय विचारलंय? अध्ययनावरती परिणाम करणारा परिपक्वता हा घटक कसा आहे? कृत्रिम, नैसर्गिक, सामाजिक आणि आर्थिक. मग हा कोणता घटक आहे? तर हा नैसर्गिक घटक आहे. मग बघा वयानुसार होणारी शारीरिक व मानसिक वाढ ही काय आहे? नैसर्गिक प्रक्रिया आहे जी अध्ययनासाठी आवश्यक असते. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या वक्रात सुरुवातीला प्रगती खूप हळू होते? कोणत्या वक्रामध्ये सुरुवातीला प्रगती खूप हळू होते असं विचारलंय. मग ही कोणत्या वक्रामध्ये होते? तर धन त्वरण वक्रामध्ये म्हणजेच पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन मध्ये काय होते? सुरुवातीला काय केलं जातं बघा पाया रचला जातो. काय केला जातो? पाया रचला जातो. असल्याने प्रगती काय आहे? संत असते. पण ती नंतर काय होते? एकदा पाया पक्का झाला की ती प्रगती काय होते? नंतर वेगाने वाढते. म्हणून त्याला काय म्हणतात? धनत्वरण वक्र म्हणतात. काय म्हणतात याला? धनत्वरण वक्र म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय म्हणजे 100% आपला व्हिडिओ काय झाला तुम्हाला आवडलाय. तर मग प्लीज व्हिडिओला काय करत चला? लाईक करत चला. तुमच्या लाईक केल्यामुळे काय होतं? मला काय पैसे भेटत नाहीत किंवा तुमचा काय एखादा रुपया अकाउंटचा कट होत नाही. आणि लाईक करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? 1 सेकंद. फक्त इथं असा जो आकार असतो त्याच्यावरती मला फक्त टच करायचं झालं लाईक. लाईक केल्यामुळे काय होतं? मला आत्मविश्वास निर्माण होतो की बाबा आपण जे शिकवतो हे काय होतंय शिक्षक बांधवांना किंवा विद्यार्थी मित्रांना काय होतंय आवडत आहे असं वाटतं. आणि अजून आता हे एक लेक्चर घेण्यासाठी मित्रांनो मला कमीत कमी 2 तासाची तयारी करावी लागते. कारण हे सगळे प्रश्न शोधायचे, त्यांचं स्पष्टीकरण घ्यायचं, पुन्हा कुठली चूक व्हायला नको आपल्याकडून याचीही खात्री करावी लागते. म्हणून एक लेक्चर घ्यायला सरासरी 2 तास लागतात. म्हणून प्लीज काय करत चला? एक लाईक करत चला मित्रांनो. ठीक आहे. बघूया प्रश्न. अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व कशात आहे? प्रगतीचे मूल्यमापन, उत्साह वाढवणे, वेळेचे नियोजन आणि वरील सर्व. मग अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व कशामध्ये आहे? तर वरील सर्व गोष्टीमध्ये काय आहे? अध्ययन वक्राचं शैक्षणिक महत्त्व आहे. मग त्याच्यामुळे काय होतं बघा आपल्याला प्रगतीचं मूल्यमापन करता येतं, विद्यार्थ्याचा उत्साह वाढवता येतो. कारण आपल्याला कळतं पठरावस्था आलेली आहे. मग ती पठरावस्थेचे कारण शोधले जातात आणि त्याच्यानंतर आपण एक तर पद्धती बदलतो किंवा वातावरण बदलतो. त्याचबरोबर वेळेचं नियोजन सुद्धा करता येते. ठीक आहे. पुढे जाऊया 26 नंबर म्हणजे आपला शेवटचा प्रश्न. पठरावस्था घालण्यासाठी शिक्षकाने काय करावे? आता समजा तुम्ही शिक्षक आहेत वर्गामध्ये आणि तुमच्या वर्गामध्ये पठरावस्था निर्माण झाली तर मग तुम्ही काय करता? मग याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला जे की बाबा TET परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना नक्की शेअर करत चला किंवा पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.